खोपोली शहरातील काटरंग गावाजवळ आशियाना विलेज नावाचे 12 इमारतीचे गृहसंकुल आहे। या संकुलात बुधवारी सकाळी 10 वाजता सी विंग इमारतीच्या तळमजल्यावरील जिन्यात असणाऱ्या विद्युत मीटरच्या बॉक्सला आग लागली। सुदैवाने या आगीत जीवितहानी झाली नाही। आग लागल्याचे कळताच बाजूला राहणारे दर्शन आहेर, त्यांचा भाऊ आणि मित्र यांनी त्यांच्याजवळील अग्निशमन उपकरणाच्या आधारे आग विझवण्याचा प्रयत्न केला। तसेच अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले। अग्निशमन दलाच्या बंबाने ही आग आटोक्यात आणली। मी घरात होतो। मला जोरातून आईने आवाज दिला, अरे दर्शन जोरात। तर मी आग लागली म्हणून सांगितलं। मी घरातून निघताना आमच्याकडे फायर एक्सटिंग्विशरचा माझा बिझनेस आहे, ते फायर एक्सटिंग्विशर 2 हातात उचलले आणि बिल्डिंगमध्ये आलो। तसं माझ्या पाठोपाठ माझा भाऊ पण आला, तुषार। तर आम्ही दोघांनी मिळून ती आग विझवण्याचे प्रयत्न केला, पण हवेचा झोक आतमध्ये राहून परत तो रिटर्न असल्यामुळे ती पावडर त्या पूर्ण आतपर्यंत पोहोचली नाही। बाहेरची आग विझली आणि परत त्या मागच्या आग येऊन परत आग पकडली, त्यामुळे आग जोरात झाली। पण शेवटी फायर ब्रिगेडला बोलवायला लागलं आणि पाण्याचा वापर करून आम्ही ती आग विझवली। एप्रिल 2016 मध्येही आशियानामध्ये अशीच विद्युत बॉक्समध्ये आग लागली होती। मी आशियाना विलेज बिल्डिंग नंबर 2 मध्ये राहते, ये विंगमध्ये। 8 महिन्यापूर्वी 24 एप्रिलला आमच्याकडे पण सेम असाच प्रॉब्लेम झाला होता। एवढी याच्यापेक्षा भयंकर आग लागली होती, सगळी लोक अडकली होती आतमध्ये। मग कसे तरी काढले त्यांना सगळ्यांना। तर हे असे प्रॉब्लेम वारंवार का होतात हे काय आम्हाला समजत नाही। कारण आम्ही फ्लॅट घेतले, आम्हाला असं वाटलं सगळं ऑल आहे, सगळं चांगलं आहे। पण हे असे त्यावेळेला बिल्डरने आम्हाला सांगितलं की तुमचीच चुकी आहे असं सांगितलं आणि करून देईल असं बोलले। नंतर म्हटले की निम्मे खर्च तुम्ही द्या तर आम्ही करणार, सगळे 100% तुम्ही करा। पण आम्ही म्हटलं आम्ही कसं राहायला आलो, 2 वर्ष नाही झालं तर हे लगेच प्रॉब्लेम होणं म्हणजे हे चुकीचं आहे ना। तर त्यांनी मग कसं तरी सेटलमेंट केली आणि 50% खर्च आमच्याकडनं घेतला, 50% त्यांनी केला। आता ते काम केलं ते बी थोडंसं असं अर्धवटच आहे, एकदम क्लिअर नाही आहे। तर याच्यापासून आम्हाला काहीतरी सुरक्षा पाहिजे ना, आमचं जीवन तर धोक्यातच आहे ना। उद्या काय झालं, रात्रीचा प्रॉब्लेम झाला, लोक झोपलेले राहतील, दिवस असल्यामुळे पब्लिक गोळा होते, रात्रीचं कोण गोळा होणार आहे? तर याच्यासाठी काहीतरी आम्हाला सुरक्षा पाहिजे। पुन्हा तसाच प्रकार बाजूच्या इमारतीमध्ये घडल्यामुळे येथील रहिवासी भयभीत झाले आहेत। आग लागल्याचे समजताच आजूबाजूचे नागरिक, नगरसेवक तुकाराम साबळे आणि प्रशांत कोठावळे हे घटनास्थळी दाखल झाले। आमचे मिस्टर सर्व्हिसला बाहेर जातात, आम्ही घरात राहतो। मग आग लागली अचानक, मुलांना घेऊन कसं बाहेर यायचं, काय करायचं? दुपारच्या वेळेस मुलं झोपतात, हे करतात, मग आम्हाला या इमारतीत राहणारे बहुतांशी रहिवासी हे नोकरी व्यवसाय करणारे आहेत, त्यामुळे दिवसभर ते बाहेर असतात। लहान मुले घरात असतात, त्यामुळे मोठी हानी होण्याची शक्यता आहे असे येथील महिलांनी सांगितले। दोघेही जॉब करतो। आज अक्षरशः माझी मुलगी एकटी घरामध्ये होती, तर समजा ती घाबरून तिला काही करता काही झालं असतं तर आम्ही काय केलं असतं? त्याच्यासाठी इथून पुढे व्हायला नाही पाहिजे, याच्यासाठी काहीतरी तुम्ही व्यवस्था केली पाहिजे। कितीतरी लोकांचं जीवन धोक्यामध्ये आहे, ते टळण्यासाठी काहीतरी करा। कारण कसं आमचे सगळे लोक जवळपास 80 ते 90% लोक जॉब करणारे असतात, घरात कुणी नसतात। शक्यतो जास्तीत जास्त मुलं घरात असतात। आमची मुलं घाबरून उद्या काहीही बरं वाईट होऊ शकतं। आज अक्षरशः आम्ही अर्धे लोक बिल्डिंगमधली परत आलेलो आहे कामावरून। त्यासाठी आमची एकच मागणी आहे की इथून पुढे असले धोके व्हायला नाही पाहिजे। या गृहसंकुलाचे बिल्डर आतिक खोत यांनीही येथे भेट देत घटनेची माहिती घेतली। त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या इमारतीमध्ये असणारे पाण्याचे पंप हे ऑटोमॅटिक आहेत आणि त्याकडे रहिवासी दुर्लक्ष करीत असल्यामुळे मोटरच्या स्टार्टरमध्ये बिघाड होऊन शॉर्ट सर्किट होत आहे आणि आग लागते। यावर तोडगा नक्की काढला जाईल असे बिल्डर आतिक खोत यांनी सांगितले।
प्राथमिक अंदाज असा आहे का बोरिंगच्या पॅनलमधून ही आग लागली असावी, कारण बोरिंगच्या पॅनलमध्ये कॅपॅसिटर असते. बोरिंगचा जर वापर जास्त झाला असेल तर कॅपॅसिटर भेटलून ती आग लागू शकते. हल्ली सोसायट्यामध्ये सगळीकडे मॅन्युअली न करता प्रत्येकजण ॲटोमॅटिक बोरिंग पॅनल केलेलं असतं, त्यामुळे नक्की किती तास बोरिंग चालली ह्याचा अंदाज येत नाही. पूर्वी कसं 2 तास 3 तास 4 तास लोक मॅन्युअली चालवायचे. आता नेमकं पाणी वापर असल्यामुळे किती तास बोरिंग चालते ह्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे मला असं आत्ता तरी वाटतं का हे बोरिंगच्या पॅनलमधून लागले असावे. संवाद मराठीसाठी प्रवीण जाधव, खोपोली.